नमस्कार, स्वातीचा स्वयंपाकमध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत आहे। तर दिवाळीच्या सुट्टीला मी गावी आलेले आहे आणि गावी आलं की मस्तपैकी रानमेव्यावरती ताव मारत असते। जसे की बोरं, चिंचा, मक्याची कणसं, त्याचबरोबर पेरू। आता शेतामध्ये तुरीचा सीझन आहे, तर तुरीच्या झाडांना चांगल्या शेंगा लागलेल्या आहेत। मग म्हटलं आपली लहानपणीची आठवण मस्त उकडलेल्या तुरीच्या शेंगा खाऊया। तर तर इकडे शेतात पेरूची झाडं आहेत एकदम ऑर्गॅनिक पद्धतीने, यावरती अजिबात फवारणी वगैरे काही केलेली नाही। तर मस्त मोठे मोठे पेरू आलेले आहेत। तर त्यातले काही पेरूही मी तोडून घेतलेले आहेत आणि आता इथं तुरीच्या शेंगाही तोडून घेणार आहे। तर इथं आपल्याला शेंगा मोठ्या मोठ्या शेंगा तोडून घ्यायच्या आहेत, ज्यामध्ये बिया चांगल्या तयार झाल्या असतील। कोवळ्या शेंगा घेतल्या तर त्यामध्ये बी तयार नसतात। तर बघू शकता इथं मी चांगले बी तयार झालेले असतील अशा शेंगा तोडून घेणार आहे। छान लागतात उकडल्यानंतर। तर आता इथं सर्व शेंगा तोडून घेतलेल्या आहेत, बघू शकता मस्त अशा शेंगा दिसत आहेत। ह्या शेंगा कच्च्याही खायला खूप छान लागतात आणि उकडूनही खूप टेस्टी लागतात। तर इथं मी कच्च्याही खाल्लेल्या आहेत तोडत आता मी उकडून घेणार आहे। तर शेंगा स्वच्छ धुवून घेतलेल्या आहेत आणि त्यानंतर पातेल्यामध्ये मी शिजायला घालणार आहेत। कुकरलाही घालू शकता। इथं स्वच्छ धुवून घेतल्यानंतर पातेल्यामध्ये घातलेलं आहे आणि शेंगा बुडतील इतपत यामध्ये पाणी घालून घ्यायचं आहे आपल्याला। आता शेंगा बुडतील इतपत मी यामध्ये पाणी घालून घेतलेलं आहे। आता यामध्ये मीठ घालायचं आहे। याला मीठ थोडं जास्त लागतं कारण पाण्याचं प्रमाण जास्त असतं आणि बरोबर मीठ असेल तर शेंगा खूप छान लागतात, टेस्टी लागतात मऊ शिजल्यानंतर। तर इथे बघा छान असं मिक्स करून घेतलेलं आहे आणि गॅसवरती आपण हे झाकण ठेवून याला एक 15 ते 20 मिनिटं उकळी आल्यानंतर बारीक गॅसवरती शिजत ठेवायचं आहे। तर इथं तुम्ही बघू शकता मस्त अशा शेंगा शिजलेल्या आहेत आणि चवीला खूप मस्त लागतात। तर या शेंगा शहरामध्ये खायला मिळत नाहीत, बाजारातही खूप कमी प्रमाणात येतात, त्यामुळं तेवढ्या खाता येत नाही। तर गावी आल्यानंतर या शेंगा मस्तपैकी मी खात असते आणि सर्वांनाच खूप आवडतात। उकडलेल्या शेंगा म्हटलं की खरंच ताव मारण्यासारखा हा पदार्थ आहे, त्यामुळं कधीही मिस करू नका तुम्हीही। मीही नाही करत, गावी आले की मीही या शेंगा मस्तपैकी आमच्या घरात सर्वजण खातात आणि शक्यतो गावाकडच्या ज्या देशी गोष्टी असतात त्या खायलाच पाहिजे। जसं की या ऑर्गॅनिक तुरीच्या शेंगा आहेत, यावरती अजिबात फवारणी केलेली नाही किंवा पेरू जे ऑर्गॅनिक आहेत, तर अशा पद्धतीचं आपण खायला पाहिजे। जेवढं शक्य आहे तेवढं ऑर्गॅनिक खाण्याचा प्रयत्न करायचा। त्यामुळं गावाकडं आल्यानंतर अशा गोष्टी चुकवायच्या नाहीत। तर हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा। व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद।